मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की पाठीमागे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे समाज बांधव आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन दर्शवण्यासाठी राज्यभरातून हे मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्या मागणीला हे समर्थन म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। आपण दुसरी बाजू आपण पाहू शकतो की या ठिकाणी महसूल विभागाचे नायब तहसीलदार यांचं पथक देखील आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांची ते भेट घेत आहेत आणि त्या दरम्यानच आता आपण पाहू शकतो त्यांनी एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्राचं वाचन आता मनोज जरांगे पाटील हे त्या ठिकाणी करीत आहेत आणि ते पत्रामध्ये नेमकं काय आहे आपण या ठिकाणी ते सांगतीलच। यानंतर आता सध्या पत्राचं ते वाचन करीत आहेत। नायब तहसीलदार मॅडम या ठिकाणी आलेले आहेत। दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने जे 2 ते 2.5 तास उलटलेले आहे या सर्व उपोषणाला। या दरम्यान आपण पाहिलं की ग्रामपंचायतमध्ये एक बैठक देखील पार पडली। त्या बैठकीमध्ये देखील असा विषय होता की या गावामध्ये हे उपोषण सुरू ठेवायचे किंवा नाही। त्यामुळे 10 सदस्य ग्रामपंचायतीचे होते, त्यामधले 5 सदस्यांनी समर्थन दर्शवले तर उर्वरित जे 5 सदस्य होते त्यांनी विरोध दर्शवला होता। त्यांनी यानंतर आता जे सरपंच होते त्या सरपंचांनी समर्थन दर्शवल्यामुळे कुठेतरी ठराव झाला की आता या गावामध्येच हे उपोषण होईल। आता तहसीलदार मॅडम आहेत, नेमके मॅडम तुम्ही काय सांग कशासाठी नेमकं काय झालं, काय पत्र दिलं तुम्ही? पत्रामध्ये आम्ही एवढंच म्हटलेलं आहे, त्यांना शासनातर्फे विनंती केलेली आहे की उपोषण जे त्यांनी आजपासून चालू केलेले आहे ते करू नये, त्याच्यापासून परावृत्त होण्यासाठी त्यांना विनंतीवजा पत्र दिलेलं आहे। त्यांनी काय उत्तर काय दिलंय तुम्हाला? त्यांनी ते त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत, त्याबाबत आम्ही आता आमच्या वरिष्ठ कार्यालयाला कळू त्यांची जी भूमिका आहे। आपण पाहिलं तर हा महसूल विभागाचं पथक होतं, या ठिकाणी आलं होतं। त्यांनी एक विनंती केली, त्यांना मात्र ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत मनोज जरांगे पाटील जी। निश्चित सचिन, आणि दिवसभरात अंतर्वालीत नेमकं काय काय घडतंय याचे अगदी क्षणाक्षणाचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।